मंडळी, तुम्हीही ऐकला ना कोबी मंचुरियनचा हा आवाज. अगदी कुरकुरीत या ठिकाणी ना कोबी मंचुरियन बनवून तयार झालेले आहेत. मला आणि माझ्या मुलग्याला हे मंचुरियन खूप आवडतात. चला पाहूया. चला तर मंडळी, पाहुण्यांच्या घरी गेल्यानंतर ना त्यांच्या शेतातून 2 कोबीचे गड्डे मी घेऊन आलते. आता कोबी मंचुरियन माझ्या मुलग्याला आणि मला भरपूर आवडते, त्यासाठी ना 2 कोबीचे गड्डे घेऊन आलते. आता 3 ते 4 दिवस झालतं कोबीचे गड्डे घेऊन आलेले, पण मला काही कोबी मंचुरियन करायची झाली नव्हती. आता वरचं जी पाला आहे ना तो थोडासा खराब झालता, तो काढून घेतला आणि किसणीवरती आता आपल्याला किसून घ्यायचा आहे. मोठ्या आकारामध्ये जी किसणी असते ना त्याच्यावरती आपल्याला हा गड्डा किसून घ्यायचा आहे. भाजी जर करायचं झालं ना अशा पद्धतीनेच मी किसणीवरती किसून घेते. पटकन हा कोबी आपला किसला जातो. आता या ठिकाणी 1.5 गड्ड्याचा कोबी मंचुरियन करणार आहे. 7 ते 8 लोकांसाठी या ठिकाणी कोबी मंचुरियन बनवण्यासाठी संपूर्ण कोबी या ठिकाणी किसून झालेला आहे. आता हा किसलेला कोबी आपण वाटीच्या सहाय्याने मोजून घेणार आहोत. आता वाटीच्या प्रमाणात मोजून घेतल्याने यामध्ये पीठ किती घालायचे हे समजते. यासाठी ना तुम्ही कोबी किसल्यानंतर नक्की मोजून घ्या, त्यामुळे पीठ किती घालायचं याचा अंदाज आपल्याला येतो. या इथे बघा, आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घेतलेली आहे, म्हणजेच मी किसणीवरतीच आलं आणि लसूण किसून घेतलेलं आहे. आणि 4 ते 5 काळे मिरं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत, त्याही यामध्ये घालायचे आहेत. काळी मिरीमुळे कोबी मंचुरियन खूप छान लागते. आता या ठिकाणी ना 2 मोठे चमचे कांदा लसणाची चटणी घालणार आहोत. तसेच तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी तिखट घालू शकता. अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा सोया सॉस घालायचा आहे. 1 चमचा खायचा रंग घालायचा आहे. सोया सॉसमध्ये ना थोडंसं मीठ असतं, त्याचा अंदाज घेऊनच या ठिकाणी मीठ घालायचं आहे. आता 5 वाटी आपल्या या ठिकाणी किसलेला कोबी भरलेला. आता या ठिकाणी ना 1 वाटी आपल्याला कॉर्नफ्लॉवरची पीठ घालायची आहे. तसेच 1 वाटी मैदा घालायचा आहे. आता हे सर्व पीठे या कोबीमध्ये चांगले मिक्स करून घेणार आहोत. या ठिकाणी बघा, कोबी मंचुरियनसाठीचं लागणारं पीठ आपण मळून तयार केलेलं आहे. कोबीचं ना मूळचं अंगचं पाणी सुटतं, त्यामध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. भाज्याचे पीठ असतं ज्या पद्धतीने, त्याच्यापेक्षा थोडंसं घटसर पीठ या ठिकाणी आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता कोबी मंचुरियन तेलामध्ये सोडताना ना आपल्याला थोडासा पाण्याचा हात घेऊनच हे कोबी मंचुरियन तेलामध्ये सोडावे लागेल. आता दुसऱ्या ठिकाणी गॅसवरती अगदी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मोठ्या आचेवरतीच आपल्याला हे कोबी मंचुरियन सोडायचे आहेत. आता अशा पद्धतीने पाण्याचा हात घेऊनच कोबी मंचुरियन ज्या पद्धतीने वाळवणीचे सांडगे आपण तोडतो ना त्या पद्धतीने तेलामध्ये हे सांडगे म्हणजे कोबी मंचुरियन तोडून घ्यायचे आहे. 3 ते 4 मिनिटात आपले हे कोबी मंचुरियन मोठ्या आचेवरती तळून तयार होतात. अगदी कुरकुरीत लागतात बरं का. मोठ्या आचेवरती अशा पद्धतीने कोबी मंचुरियन तळून तयार झालेले आहेत. कुरकुरीत कोबी मंचुरियन खायचे असतील तर मोठ्या आचेवरच तुम्हाला कोबी मंचुरियन तयार लागतील. मंद आचेवर जर कोबी मंचुरियन तयार केला तर तेल भरपूर पकडलं जातं कोबी मंचुरियनमध्ये आणि खातानाही खूप तेलकट लागतात आणि कुरकुरीतपणा त्याचा कमी होतो. यासाठी ना मोठ्या आचेवरच तुम्ही कोबी मंचुरियन तळून घेत जावा. मोदक पात्राच्या चाळणीमध्ये हे कोबी मंचुरियन काढून घ्यायचे आहेत. आता दुसरी बॅच आपल्याला मोठ्या आचेवरतीच तळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सर्व कोबी मंचुरियन मी तळून घेते. कोबी मंचुरियनचा तुम्ही आवाज ऐकला असतील. अगदी कुरकुरीत या ठिकाणी कोबी मंचुरियन बनवून तयार झालेले आहेत. खायला 1 नंबर झालते. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद.